5 षटक फेकून केवळ 12 धावसंख्या त्यांनी दिल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील त्याच आत्मविश्वासानं आणि त्या वेगळाच कॉन्फिडन्सनं मैदानावरती उतरताना दिसेल आई भवानी बीड इलेव्हन संघ। क्रमांक पहिला गोलंदाज बीड टीम कडून रुपेश गवळी होतोय, गोलंदाजी मार्क वरती सज्ज। मॅचला होईल सुरुवात, आमच्या ऑफिशियल करतील मॅच चालू होण्याचा ग्रीन सिग्नल। पंचांचा इशारा तो ग्रीन सिग्नल, मॅचला होते स्टार्ट। रुपेश गवळी करेल सामना। राजेश भोईच्या बॅटची कडा लागली आहे का? पंचांकडे अपील मागितली जाते। पंच असतील तटस्थ, तत्पुरी होते निर्धाव चेंडूची सांगता। दरम्यान आदरणीय सुनीलजी धुळे हँस कडून पारितोषिक घेतोय मालेगाव टीमच्या प्रत्येक बॅट्समन साठी। षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। पहिला बॉल 5000चा कॅश प्राइज असेल। रुपेशचा बॉल, राजेश भोईर साठी टाकलेला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल। आज बीड टीम गोलंदाजी मध्ये प्रभावित करते। 2 चेंडू सलग निर्धाव येत आहेत। कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली राजेश भोईरच्या स्वरूपात। आदरणीय नाथा भोईर कुठे असेल तर आपण समर्थन कक्षामध्ये विराजमान व्हायचंय। 2 बॉल निर्धाव येतात त्या मॅचचे। राजेंद्र भोईर आणि त्याचबरोबर अमोल भोईर अशी सलामीची जोड साकले मैदानावरती आहे मालेगाव टीम कडून। तिसरा बॉल यारकड लेथनं बॉल कन्वर्ट केलाय। काउकॉर्नरच्या रिटर्न मध्ये वेगाने येतो क्षेत्ररक्षक खंडू। तत्पूर्वी चेंडूची फेकी होईपर्यंत मिळेल एक धाव। धावेचा होतोय श्री गणेशा। तिसऱ्या बॉल वरती धावेचा श्री गणेश होतोय मालेगाव टीमचा। स्ट्राईक एंड वरती येतोय अमोल भोईर। मालेगाव विपक्ष बीड या 2 संघादरम्यान ही लढत आपण अनुभवतोय tenniscricket.in च्या माध्यमातून। घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे। सुसज्ज क्लिअरिटीनं आपण ही लाईव्ह स्पर्धा घर बसल्या अनुभवतोय। निर्धाव चेंडू येतोय या षटकातील तिसरा निर्धाव चेंडू येतोय। चौथा बॉल निर्धाव येतोय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जखडून ठेवलाय मालेगाव टीमला बीडच्या या गोलंदाजांनी। पहिलाच बॉल निर्धाव आला, त्यानंतर दुसरा बॉल देखील यावेळेस कडेकडे प्रहार करण्याचा प्रयत्न। बॉल हवेत आहे परंतु जाईल सीमा पार। A1 क्वालिटीचा मिळेल षटकार। महत्वाचा गडी मात्र गारत होतोय। गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच बॅक टू द पवेलियन। निराश पावलानं तंबूच्या माघारी परतोय अमोल भोईर। कम ऑन डीजे। आदरणीय नाथाजी भोईर मालेगावचे हे ग्रामस्थ, त्यांना देखील विनंती करेल की आपण समर्थन कक्षामध्ये विराजमान व्हायचं, व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय। क्रमांक दुसरा, या टीमची शान, या टीमचा अभिमान नितीन धुळे गोलंदाजी मार्क वरती। बऱ्याचशा नजरा या खेळाडूकडे असतील। कर्जत प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीमला लीड करेल, त्याचबरोबर VKPL 2022 मध्ये 22-23 मध्ये देखील तो आपल्या टीमला लीड करताना दिसेल। असे बराच अनुभव घेऊन मैदानाच्या आत आता गोलंदाजी करतोय नितीन धुळे। वासरेखोंडा एक्सप्रेस सामना करेल टेनिस क्रिकेटतील बाहुबली राजेश भोईरच्या समवेत।
पहिलाच बॉल शॉर्ट लेंथ, चेंडूला फ्लिक केला, बॉल कन्वर्ट होतोय सीमा रेषा पार. 4 धावसंख्येसाठी राजेंद्र भोईर बनाडे चौकार. ईट फॉर ट्रॅट, जसाच तसं उत्तर. मागील बॉल वरती विकेट गेला अमोल भोईरचा, परंतु मी मैदानावरती अजून का आहे याचं उत्तर नितीन धुलेला पहिल्याच बॉल वरती दिलंय राजेंद्र भोईरनं. हा बॉल गुडलेच्या स्पॉटवर अतिशय वेगानं ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूने गेला असावा चेंडू. मिळते संधी राजेंद्र भोईरला. तत्पूर्वी तो निर्धाव चेंडू. इथे आता आपली किमया स्पष्ट करताना गोलंदाज नितीन धुले पहिल्या बॉल वरती 4 धावसंख्या दिल्यानंतर इथे कमबॅक करतोय, जखरून देतोय गोलंदाज नितीन धुले राजेंद्र भोईरच्या समोर लढत असताना. काय मॅच पाहतोय, ही 2 बलाढ्य संघ दरम्यान चाललेली लढत आहे. इथे तुम्हाला प्रत्येक बॉल वरती ट्विस्ट पाहायला मिळेल. तिसरा बॉल घेऊन येतोय पंचांच्या उजव्या साईडनं गोलंदाज नितीन धुले. नितीन धुलेचा बॉल, सेम बॉल. इथे आपण समर्थन कक्षेमधून जर हा बॉल पाहत असाल ना, तर हा बॉल इथे सेम टप्प्यावरती पडला आणि सेम रिॲक्शन बॉल यष्टीरक्षक जयवंत धुलेच्या माध्यमातून विसावला जातोय. येतोय निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. गोलंदाजाचा आता वाढलाय आत्मविश्वास, परंतु फलंदाजाला साकारायचा आहे मोठा शॉट. हा बॉल याडखळ लेन अतिशय वेगानं. का म्हटलं मी या गोलंदाजाला वासरेखोंडा एक्सप्रेस. चॅम्पियन्स लीग मध्ये आपल्या नावाचा दबदबा दिला, त्यानंतर गेला रायगड प्रीमियर लीग मध्ये, कर्जत प्रीमियर लीग मध्ये त्याच पद्धतीनं याने आपले इरादे स्पष्ट केले. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, हर कदम पे दुनिया का तुम्हारे ऊपर सलाम होगा, डटकर करना सामना मुश्किल होगा, ये वक्त भी तुम्हारा गुलाम हो जाएगा. सध्या हा गुलाम म्हणून वेलेला सांगतोय की माझ्यात देखील ताकद आहे. हा स्लोवर वन. पंच आमच्या दिशेने वळतायत. नितेश भोईर अबंतर माराय. या अबंतर मारेनं एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल या 1 धावेनं. हॅलो हॅलो 12 धाव संख्येवरती. हॅलो 12 धावा धावफलकावरती. नितीनचा बॉल हलक्या हाताने चेंडूला कन्व्हर्ट केलाय. डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय रुपेश गवली. हलक्या हाताने चेंडूला विसावल्यानंतर 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. समजूतपूर्वक क्रिकेट राजेशच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहतोय. हॅलो अनुभवी खेळाडू, बराचसा अनुभव. समर्थन कक्षामध्ये आणखी एक आवाज जोडला जातोय. रॉनी मराडे, त्याचं देखील समालोचन आपण थोड्याच वेळात ऐकू. हातामध्ये माईक त्यांनी घेतलाय. निश्चित यानंतर त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी तुम्हाला खात्री देतो. आणि मॅच कडे बोलतोय. स्पेल हाताळतोय क्रमांक 2 नितीन धुले बीड टीम कडून. शेवटचा चेंडू त्याच्या षटकातील बाकी असेल. सध्या तरी एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. नितीन धुलेचा हा बॉल. नो बॅट्समन. चेंडूला फ्लिक केला. बॉल पुन्हा कन्वर्ट होतोय फाईन लेगच्या रिजन मध्ये. कार्पेटच्या साह्यानं या षटकाला समाप्त करणारा 4 धावसंख्येसाठी भेदक चौकार. या ठिकाणी मात्र नितीन पुलावरे अर्थात पिंट्या पुलावरे, जर एक झेल तुम्ही टिपला मैदानात तर तुमच्यासाठी संजय कोलंबे आणि कैलास कोलंबे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पिंट्या पुलावरे यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. मैदानात जर तुम्ही या मॅच मध्ये कॅच जर टिपला तर त्याच्यासाठी मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू नरेशदा कोळंबे उपस्थित आहेत, यांना सन्मानित करण्याची विनंती. थँक्यू संदीप सर. मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. सुधीर वैर यांच्याकडून आणखी एक पारितोषिक येत आहे. लगातार बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. थँक्यू संदीप सर.
तिसरं षटक मिडल ऑर्डरचे षटक विश्वास सोपवलाय कर्णधारानं जयवंत धुले या गोलंदाजावरती. आणखी एक पारितोषिक येते. शुभम तुम्हाला थांबवत आहे. बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर सुनील दादा धुले यांच्याकडून 5000 रुपयांचं कॅश प्राइज. चेंडू बॅटला स्पर्श झालाय. पंचांकडे दाद मागितली होती. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल. तत्पूर्वी मिळतील 2 धाबा आणि या 2 धाब्यानं धावसंख्येला दिला जाईल आकार. धावफलक जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. अगदी दोन्ही टीम कडे चालू असलेला सामना आपण पाहतोय. एक संघर्षात्मक मॅच आपण अनुभवतोय. बीड विपक्ष मालेगाव 2 बलाढ्य संघादरम्यान ही लढत अनुभवतोय. जयचा हा बॉल हलक्यातनं वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या रिदममध्ये दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता फलंदाज होईल राजन बाद. क्रमांक 2 फलंदाज हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. चला जाऊया मॅच कडे. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन झालंय. जय पुन्हा सज्ज. गुळेचा स्पॉट घणाघाती प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बाहुबलीच्या बॅट मधून येतोय माईट हिट षटकार. या चेंडूवरती आलाय षटकार. आणखी 2 षटकार जर आले बॉल द्या मैदानात. चला आपल्या व्हॉलंटियर्सना बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मॅचला विलंब नको. या 6 धावसंख्येला मिळते भरारी. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 6 ने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचतंय. इथे मात्र या बॉलवरती षटकार आलाय. पारितोषिकांची पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुधीर भोईर यांच्याकडून आणखी 2 षटकार आले तर 500 रुपये आणि 1000 रुपये आणि सुनील दुले यांच्याकडून आणखी 2 षटकार आले तर 5000. म्हणजे या पुढच्या 2 षटकारांवरती 6000 रुपयांचे कॅश प्राइज पाहायला मिळेल. एक षटकार तर नक्की आलाय. गोलंदाज पहा कोण आहे. जयवंत धुले गोलंदाजी स्टान्स वरती. 6 धावसंख्या मागील चेंडूवरती आल्यात. फ्रेशर दडपण जय वरती निश्चित असेल. परंतु हा असा खेळाडू आहे की प्रेशर मध्ये देखील बराचसा अनुभव त्या खेळाडूकडे आहे. बेल टीमचा हा एक चांगला खेळाडू. जयचा हा बॉल स्टेट ऑन द ड्राईव्ह. कार्पेटच्या साह्यानं वेगानं जातोय. क्षेत्ररक्षक येईल रुपेश गवली. तत्पूर्वी मिळेल 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेशच्या माध्यमातून मिळेल 1 धाव. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 27. तिसरं क्रमांकाचा षटक हाताळतोय जयवंत धुले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शेष असेल. परंतु सलामीला गेलेला फलंदाज बीड जयचा बॉल आडव्या बॅटनं चेंडू हव्यात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेज पण तू पकडला झेल नितीन धुलेनं. तू मॅचचं सिच्युएशन पण तू क्रिकेट मध्ये तर तुम्ही पाहिलं नुसतं बॅट आणि बॉलचा खेळ नाहीये तर त्यामध्ये क्षेत्ररक्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि या क्षेत्ररक्षण करत असताना झाली असती चुकी परंतु ती साजेशी अशी कामगिरी केली नितीन धुलेनं. गोलंदाजाला मिळतो यश जयवंत धुलेला किशोरच्या स्वरूपात. हा बॉल अगदी यारकडले येत ना आकाशला समजलंच नाहीये. निर्धाव चेंडू होते सांगतात. चांगली गोलंदाजी हाताली जयवंतनं देखील. 10 धाबा खर्च केल्या. 3 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकावरती. 27 फलकावरती.
वाजवल्या जातात. आता जे सॉन्ग आपण ऐकलं ते ब्लाइंड सिंगर अमोल जाधव यांच्या आवाजात लयबद्ध झालेल्या ध्वनी लहरी. आणि एक विशेष कौतुक आहे, त्यांनी त्या पद्धतीने गाणं जसं लेखन झालं तसंच ते गायलं, हे वैशिष्ट्य आहे. चला मैदानाकडे वळतोय. 3 षटक संपले. 27 धावा फलक भरते. स्लॉकचं षटक, रोमहर्षक षटक, या मॅचला वळण देणारं षटक घेऊन येतोय गोलंदाज रवी फुलावरे. कर्णधारांना विश्वास सोपवलाय. 2 गाबाच्या अस्तित्वाची लढाई आपण मैदानाच्या आत अनुभव. प्रथम सत्र मैदानामध्ये चालू आहे आणि 27 धावांपर्यंत मजल मारल्या. रवीचा हा बॉल अगदी यष्ट्यांच्या बाजूने जाणारा बॉल. कित्येकदा असे बॉल राजेश भोईरच्या स्वरूपात आलेत, परंतु नियतीची साथ मात्र मिळते राजेश भोईर या फलंदाजाला. अजूनही मैदानावरती बॅटिंग करताना आपण अनुभव स्ट्राईक एंड वरती 5 चेंडूचा खेळ करायचा आहे, जमवायचे जास्तीत जास्त धावा, हाच मानस मात्र आखलाय राजेश भोईरनं. या ठिकाणी मालेगाव संघासाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकाराला सुधीर भोईर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. म्हणजे प्रति चेंडू आता षटकार टोकण्याची संधी आहे आणि बॅक टू बॅक जर ते 3 षटकार आलेच तर ते पारितोषिक सुद्धा कंटिन्यू आहे. जाऊया मॅच कडे. राईट लेफ्ट अराउंड द विकेट, सुंदर फटका आला आणि पहिला षटकार यावेळी येतोय सुधीर भोईर यांच्या 500 रुपयांच्या कॅश प्राइजचा मानकरी अफलातून बॅटिंग लाईन. हे समीकरण आहे. गेम तापवणं काय असतं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. अफलातून बॅटिंग लाईन. खूप सुंदर गीत आमच्या डीजे मास्टरच्या ध्वनी लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतायत. त्वरित आपण पाहतोय शुभमे 500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्या समोर जमा सुद्धा झालं. वेला ही खरी क्रिकेटची पर्वणी आहे. मी म्हटलं ना की हे चांदेकरांचं मैदान आहे. आतापर्यंतचा 8 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला अजून चांगला माहिती आहे, त्यामुळे नक्कीच इथे वेगवेगळे इतिहास रचले जातात आणि ते मोडले सुद्धा जातात. सुंदर फटका केला जातो. या ठिकाणी मात्र धोका निर्माण झाला होता राजेश भोईरला, परंतु इथे जागेवरती स्थिरावले. फार चांगली गोलंदाजी आता. फार चांगलं क्षेत्ररक्षण देखील संदीप सर अनुभवतोय. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक जयबंधुले तिथे आहे. 4 धावा टीम साठी वाचवण्यात यशस्वी झालाय. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय रवी फुलावरे हा गोलंदाज. हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा मानस होता. आता राजेंद्र भोईरची रणनीती खऱ्या अर्थानं समजली असेल गोलंदाजाला, कारण उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये धावफलकाचा आपण विचार केला संदीप सर तर धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकावरती. आणि हे 2 बॉल खूप क्रुशियल असतील दोन्ही टीम साठी. फुल्लर लेंथ, स्टेट ऑन द ड्राईव्ह, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, डेंजर एंड कडे धावतोय राजेंद्र भोईर आणि अगदी सुखरूपरित्या मैदानाच्या आत पोहोचेल. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि मिळतील या 2 धाबा आणि या 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. अतिशय महत्वाचा चेंडू असेल हा. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा बॉल आहे. म्हटलं होतं गोलंदाजासाठी प्रत्येक बॉल खूप महत्वाचा असतो. पहिल्या बॉलवरती 6 धावा दिल्यानंतर इथे प्रेशर होतो गोलंदाजावरती, परंतु इथे सुरुवात चांगली केली राजेंद्र भोईरनं, परंतु शेवट गोल. इथे जर षटकार आला तर 1000 रुपये सुधीर भोईर यांच्याकडून. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू घेऊन येतोय या सत्रातील. लोवर फुल टॉस, 1 बाउन्स लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. मिलर एकच धाव, 1 धावेत मानावं लागेल समाधान आणि षटक संपलंय. पहिल्या सत्राच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले संदीप सर 36 या अंकावरती आणि येणारे 24 चेंडू बीड टीमला करावे लागतील 37.
शेलू विपक्ष आपटी, कल्याण आपटी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. साई मसने इथे उपस्थित आहे. त्याच दरम्यान मी विनंती करेल आपटी संघाचा कर्णधार, चला दोन बॅट्समन मैदानाच्या दिशेने रवाना व्हा. बीड टीम सेकंड राऊंड मधील पहिली मॅच बीड विपक्ष मालेगाव. दोन टीम मध्ये चाललेलं हे युद्ध. तसं पाहायला गेलो ना तर फक्त एक खेळच आहे, पण खेळताना जणू युद्धाचा आव आहे. त्याला क्रिकेट असं नाव आहे. जी सरता सरत नाही, कधी संपत नाही, अशी ज्यात फक्त जिंकण्याचे आव आहे त्याला क्रिकेट असं नाव आहे. ही आहे संधी दाखवून त्या जगास की कोण चोर आणि कोण चाव आहे. त्याला क्रिकेट असं नाव आहे. लक्ष आहे जिंकण्याचे, जिंकायचंय. खेळ फक्त नाही, हा आयुष्याचा एक डाव आहे. त्याला क्रिकेट असं नाव आहे. आणि त्याच क्रिकेटच्या खेळासाठी दोन गाव मात्र एका समूहात जोडले गेलेत. बीड विपक्ष मालेगाव. नाणेफेक जिंकली बीड टीमनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना जमवल्या 36 धावसंख्या आणि 37 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने रवाना झाले आहेत. नितीन धुळे आणि त्याच्या समूहात रुपेश गवली. गोलंदाजी मार्क वरती जर्सी क्रमांक 12 एबीआ जर्सी नंबर नावानं गोलंदाजी स्टांज वरती कर्जत टेनिस क्रिकेटचा हा देखील एक सितारा अमोल भोईर गोलंदाजी स्टांज वरती. 37चं लक्ष बघायला गेलो तर खूप असं वाटतंय की सोपं आहे, परंतु त्यासाठी प्रयत्न तुमचे खूप महत्वाचे आहेत. वारंवार म्हणतो क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा हा खेळ आहे. धरतरची गोष्ट आहे. 37 धावा चेस होतील का की 37 धावा या वाचवल्या जातील हे पाहूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे ऑफिशियल होत आहेत सज्ज दुसरा सत्र खेळवण्यासाठी. गोलंदाजी स्टांज वरती पंचांच्या उजव्या साईडनं अमोल भोईर होतोय. गोलंदाजी स्टांज वरती सज्ज. 24 बॉल 37चं समीकरण. पहिला बॉल घेऊन येईल 10-12 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाज अमोल भोईरच्या माध्यमातून. शेलू संघाचा कॅप्टन आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. आपण टॉस साठी या प्लीज. बॅक टू बॅक 3 विकेट या ठिकाणी जर आल्या तर सुधीर भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइज मालेगाव संघासाठी संधी आहे. पहिलाच बॉल 37चा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेस पहिला बॉल येतोय निर्धाव आणि मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल संदीप सरांना. फार चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. राजेंद्र भोईर चेंडू खाली येणार. थोडंसं डिसाल कामगिरी पाहायला मिळाली. 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय 2 अंकावरती. कारण पहिला चेंडूवरती आला डॉट आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती आल्या 2 धावा. सध्या सामना चालू आहे बीड विपक्ष मालेगाव यांच्यातील लढत आहे. सध्या मालेगाव संघाचे पाठीराखे सुधीर भोईर फार मात्र जोश मध्ये आगे, परंतु इथे मात्र येतोय फटका मोठा. कारण आता मात्र नितीन धुळेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत
फटका याही क्षणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पुढे चेंडू फेकला आणि या चेंडूवरती आणखी एक दर्जेदार षटकार आणि इथे मात्र षटकार हॅट्रिक झाले कंप्लीट. ती मात्र नितीन धुळेची आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 20 या आकड्यावरती. धावसंख्येचं टार्गेट असताना पहिल्याच षटकामध्ये इतके मोठे फटके आलेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 1. सुंदर फटका पुनश्च पाहायला मिळाला. एक धाव तर होणार कंप्लीट आणि इथे येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. कमांड डीजे. या चौकाराने मात्र पहिलं षटक संपला. पहिल्या षटकाच्या अंती 24 धावा आल्या धावफलकावरती. 37 धाव संख्येचं आहे लक्ष. आता मात्र गरज असेल येणारे 18 बॉल आणि 13 धाव संख्येची गरज. सामन्यातली हवा गोल करायला केले नितीन धुलेने सुरुवात. इतकी चांगली फटकेबाजी. अमोल वहीद सारख्या गोलंदाजाला लगावले मोठमोठे फटके. येणारे 18 बॉल आणि 13 धाव संख्येची गरज. सांगे कोड्यातला दुसरं षटक. पुढचा सामना शिलोपेक्षा आपटे यांच्यातील लढत. गोलंदाजी मार्क वरती स्वतः राजेंद्र भोईर. क्षेत्ररक्षकाचे व्यूहरचना पाहायला मिळते. आपल्या गोलंदाजीच्या जीवा समोर आहे बॅट्समन रुपेश. सावध पावित्र्याचा फटका आपण पाहतोय. रुपेशच्या बॅट मधून आलाय. एक धाव तर झाले कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण संत गतीने मात्र चालू झालंय परंतु या क्षणी एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताय अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. वारंवार तो बदल केला जातो कारण इथे मात्र पंचांना तितकाच त्रास होतो. कारण या क्षणी जर तुम्ही पाहायला गेला तर नक्कीच लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पंचांसाठी थोडं त्रासदायक असतं कारण वारंवार त्यांचे सुद्धा हालचाल होते आणि या क्षणी जर पाहायला गेलो तर तेच चित्र मैदानात आहे. गोलंदाज राजेंद्र भोईर. पहिल्या षटकात अमोल भोईरच्या गोलंदाजीवरती आले मोठमोठे फटके. 3 षटकार 1 चौकार. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. इथे आलाय डॉट ची सांगता करणारा बॉल. हा चांगला फटका. अकलेचा बुद्धीचा वापर. पॉइंट रिझन कडे चेंडूला केलं ट्रॅव्हल. एक धाव झाले कंप्लीट. दुसरीचा होतोय प्रयत्न. इथे पैकी चुकली आणि इथे मात्र येणार तिसरी धाव. 3 धावा झाल्या कंप्लीट आणि या 3 धावांच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. इथे पटका टॅप करून केलं गेलं. एक धाव झाले कंप्लीट. एका धावेच्या मदतीने इथे 4थ्या चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2. धावफलक 29 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर 2 बॉल आहेत शिल्लक. येणारे 14 बॉल आणि 8 धावसंख्येची आहे गरज. हा सुंदर फटका. यावेळी मात्र नितीन धुले थांबायचं नाव घेत नाहीये. इथे येतोय आणखी एक मोठा फटका. षटकार.
या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. 13 बॉल आणि 2 धावसंख्येची आहे गरज. इथे आलाय आउटसाइड द लेग स्टंप, वाईडचा इशारा. स्कोर झालाय लेवल. हा येतोय विजयी फटका. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. त्याच्यातही रुपेच्या बॅट मधून आल्या 2 धावा आणि वैयक्तिक 37 धावांवरती बहारदार केली साकारणारा नितीन बुले ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपली संघ प्लीज बिल्डिंग सजवा. हॅलो, टॉस का बॉक्स आपण खाली करायचा आहे. आयोजकांच्या वतीनं सूचना येते. पवेलियन आपल्याला बसवण्यासाठी केला आहे, तिथे तुम्ही बसू शकता.